कधीही वावगे ठरणार नाही. ज्यांचे जीवन लोकार्पणासाठी समर्पित असते व अखेरच्या श्वासापर्यंत समाज परिवर्तनाचा दृढ संकल्प ज्यांचा असतो ते लोक नायक म्हणून ओळखले जातात. प्रवरेच्या पवित्र मातीत जन्मलेले आणि आपल्या समाजसेवेसाठी अग्रभागी राहून संकल्प पूर्तीसाठी विशेष ठरणारे आदरणीय पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील हे एक लोकनायकच ठरले. आणि म्हणून मला म्हणावंसं वाटतं, खरंच तुमचा जन्म हा जन्म नाही एक अवतार आहे. खरंच तुमचा जन्म हा जन्म नाही एक अवतार आहे. पांडुरंगाने घडवलेला मानवतेचा शिल्पकार आहे. आणि माझी कविता म्हणजे मी तुमचा केलेला एक छोटासा सत्कार आहे. त्या काळीही अनेक शेतकरी कष्टकरी समाजाला हक्काचे घर म्हणजे विठ्ठलराव विखे पाटलांचे घर होते. त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य त्यांनी केले. क्रांतिकारी मंडळींना देखील मनापासून सहकार्य दिले. विठ्ठलरावांचे कार्य हे उल्लेखनीय आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गोरगरीब शेतकरी यांच्यासाठी खर्च केले आणि तेव्हापासून तर आजपर्यंत विखे घराण्यातील प्रत्येक पिढी त्यांच्या पाऊल वाटांवर कार्यरत असल्याची आपल्याला पाहायला मिळते. आणि खरं तर मला आज हे सांगताना अत्यंत गर्व होत आहे की त्यांची चौथी पिढी म्हणजे आपल्या संपूर्ण जिल्ह्याचे लाडके सुजयदादा विखे पाटील हे विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पाऊल खुणांचे अनुकरण करताना दिसून येत आहे. विखे कुटुंबियांनी गेली 3 पिढ्यांपासून जिल्ह्यासाठी दिलेले योगदान जिल्ह्याची जनता विसरू शकत नाही. विकास हेच ध्येय विखे कुटुंबांनी ठेवलेले आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांमध्ये कमालीचा साधेपणा, परिस्थितीचे आकलन करण्याची क्षमता, अहंकाराचा अभाव, बदलत्या परिस्थितीत स्वतःला जुळवून घेणे, स्पष्ट वक्तेपणा इत्यादी गुण दिसून येतात. एका बाजूला खासगी कारखानदारी तर दुसऱ्या बाजूला गरीब मागासलेला शेतकरी अशी आर्थिक विषमतेची दरी निर्माण झाली. आणि अशा परिस्थितीत गरीब शेतकऱ्याची मालकी असलेल्या सहकारी साखर कारखान्याच्या निर्मितीचे स्वप्न विठ्ठलरावांनी पाहिले व ते पूर्ण करण्यासाठी अतोनात कष्ट घेतले, खस्ता खाल्ल्या, धडपड केली. अनेक ठिकाणी विरोधही झाला, पण आपल्या कार्यावर निष्ठा ठेवून न डगमगता आपली व शेतकऱ्यांची स्वप्ने पूर्ण केली. डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांना पद्मश्री ही पदवी 1961 साली व डी.लिट. ही पदवी 1978 साली मिळाली. म्हणूनच तर मला म्हणावेसे वाटते, रक्ताचं पाणी करून प्रवरेचं पाणी जळणाऱ्या पिकाला मिळवून दिलं. रक्ताचं पाणी करून प्रवरेचं पाणी जळणाऱ्या पिकाला मिळवून दिलं. जगा वेगळं काम या मुलखा वेगळ्या माणसाने करून दिलं. जवळजवळ 55 ते 60 वर्षे सार्वजनिक कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं. सहकारी तत्वावरचा शेतकऱ्यांच्या मालकीचा पहिला साखर कारखाना काढला. तो यशस्वीरित्या चालवला आणि महत्वाचं म्हणजे तो कारखाना आजपर्यंत यशस्वीरित्या चालू देखील आहे. त्यांनी सहकार चळवळीतून आर्थिक समृद्धी येते हे जगाला दाखवून दिलं. शिक्षण संस्थांचे जाळे उभारून सामान्य माणसांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवली. परिश्रम आणि अविरत कष्टापुढे निसर्ग न्यायाने त्यांचे शरीर थकले आणि वृद्धापकाळामुळे 27 एप्रिल 1981 रोजी प्रवरेचा सूर्य अस्ताला गेला. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते